हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतींसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीतील प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधाण। मंत्री पंकजा मुंडेंचा पी अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असणार। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट। बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध योगेश क्षीरसागर संघर्ष टोकाला। तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा सांगायची गरज नाही। अजितदादा बीडचे पालकमंत्री विजयसिंह पंडितांचा इशारा। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। यहा भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी। बुलढाण्यात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। खामगाव जलम रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प। बांधकाम करताना टाकीविरुद्ध दिशेला कोसळल्यानं परिणाम।